ओके, गुड मॉर्निंग. वेलकम टू दिस क्लास. या क्लासमध्ये आपण आता पुढचा टॉपिक बघूयात, डायइलेक्ट्रिक. नेक्स्ट टॉपिक इज डायइलेक्ट्रिक. ओके, एक मिनिट. दिसतंय का हे डायइलेक्ट्रिक? ओके, तर तुम्हाला सांगत होतो मी याच्या अगोदर की कपॅसिटर्स जे आहेत, कपॅसिटरच्या मध्ये आपण आतापर्यंत आपण मध्ये काही घेत नव्हतो. कपॅसिटर आपण कसं दाखवत होतो, एक प्लेट दुसरी प्लेट आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड, फक्त त्याच्यामध्ये हवा मानून चालत होतो ना आपण आतापर्यंत. हा, पण असं रिअल लाईफ मध्ये असं होत नाही. आय टेल यू वाय. एक मिनिट. का तर एक दोन मिनिटात बघूयात आपण. पण असं काय असतं देन इन रिअल लाईफ, जे कपॅसिटर्स आपण वापरतो त्याच्यामध्ये काय असतं, दोन प्लेट्सच्या मध्ये एक इन्सुलेटर भरलेला असतो. देर इज अ सिरॅमिक सारखा इन्सुलेटर भरलेला असतो दोन प्लेटच्या मध्ये, त्याला आपण डायइलेक्ट्रिक म्हणतो. बघा, आपण एक तुम्हाला मी मेन टॉपिक कडे यायच्या अगोदर फक्त थोडीशी रिव्हिजन करू. आपण इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये काय शिकलो होतो बघा. समजा हा मेटल कंडक्टर आहे. दिस इज अ कंडक्टिंग पीस. कंडक्टर आहे, त्याला आपण बाहेरनं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं, असं युनिफॉर्म काढतोय मी सध्या. हां, असं हे ई नॉट आय कॅप, हे ई एक्सटर्नल आहे. किती आहे एक्सटर्नल? ई नॉट आय कॅप. अच्छा, बाहेरचं फील्ड आहे. हा कुठला तुकडा आहे? मेटल कंडक्टर आहे. आपल्याला माहिती आहे, आपल्याला ड्रॉइंग हजारदा काढलेलं आहे. काय होतं मेटल कंडक्टरमध्ये? मेटल कंडक्टरमध्ये भरपूर फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. देर आर प्लेंटी ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. आता हे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, हे फ्री इलेक्ट्रॉन्स काय होतं, या फ्री इलेक्ट्रॉन्सवर इथनं इलेक्ट्रिक फील्ड आलं म्हणजे इथं कुठंतरी पॉझिटिव्ह चार्ज आहे ना, ऑब्व्हियसली. म्हणजे निगेटिव्ह चार्जेस सगळे इथे येतात. थोडक्यात इलेक्ट्रॉन्स इथे येतात आणि त्यामुळे इथं पॉझिटिव्ह चार्ज अक्युम्युलेट होतो, साठून राहतो. कळतंय का? हे मी तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये पण बघितलेलं आहे, काही नवीन सांगत नाहीये. अच्छा, त्यामुळे असं काहीतरी असं म्हणू का मी, दिस इज मायनस सिग्मा इंड्युस्ड आणि दिस इज प्लस सिग्मा इंड्युस्ड. व्हॉट इज सिग्मा? चार्ज पर युनिट एरिया किंवा चार्ज डेन्सिटी. तर इंड्युस्ड, आय म्हणजे काय? इंड्युस्ड. या इलेक्ट्रिक फील्डमुळे याच्या या सरफेसवर या कंडक्टरचा, दिस इज फॉर कंडक्टर, नॉट फॉर डायइलेक्ट्रिक. दिस इज फॉर, आय एम ड्रॉइंग दिस फॉर कंडक्टर. फॉर अ कंडक्टर असं चार्जचं पोलरायझेशन झालं, चार्ज एकत्र असं पोलराइज झाले. अगोदर रॅन्डम होते, इलेक्ट्रिक फील्ड नव्हतं तेव्हा. इलेक्ट्रिक फील्ड आल्यानंतर काय झालं, ते बिकेम सेपरेटेड आणि असे इंड्यूस झाले. आता ते इंड्यूस किती होतील, कसे होतील? इन सच अ वे. आता मला सांगा, जेव्हा हे इंड्यूस झाले चार्ज, तेव्हा या कंडक्टरच्या आत अजून एक इलेक्ट्रिक फील्ड तयार झालं ना. त्याला म्हणू ई इंड्युस्ड. त्याला काय म्हणू? ई इंड्युस्ड. इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्डच्या आत बघा ना, प्लस कडनं मायनस कडे आत एक इलेक्ट्रिक फील्ड असेल. अच्छा, ते इतकं जनरेट होतं. हे काय होतं? दिस इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड बिकम्स एक्झॅक्टली ऑपोजिट टू द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजेच काय होतं, ई नेट इज इक्वल टू, नेट ई काय असतो? ई एक्सटर्नल जे ई नॉट आहे मायनस ई इंड्युस्ड. हे अरे कळतंय? आणि हे काय होतं या ठिकाणी? झिरो होतं. ई नेट काय होतं या ठिकाणी? झिरो. म्हणजे ई इंड्युस्ड, बाहेरचे इलेक्ट्रिक फील्ड जर समजा 10 न्यूटन पर कुलम असेल, तर आत पण किती तयार होतं? 10 तयार होतं. आणि ह्याचा नेट इफेक्ट काय होतो? झिरो. म्हणून कंडक्टरच्या आत इलेक्ट्रिक फील्ड झिरो असतो, कंडक्टरच्या आतल्या साईडला. हे आपण बघितलेलं आहे इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये. आपण गॉस लॉ वापरून सुद्धा हे असं प्रूव्ह केलेलं आहे. ओके, दिस इज अबाउट कंडक्टर्स. ही स्टोरी आहे कंडक्टरची. नाउ लेट अस ब्रिंग इन इन्सुलेटर, किंवा आता लेट्स कॉल इट डायइलेक्ट्रिक. लेट्स कॉल इट डायइलेक्ट्रिक. बघा, दिस इज अ पीस ऑफ डायइलेक्ट्रिक. आणि आता याला मी तेच फील्ड लावतो इथनं. लक्षात घ्या, ह्याच्या आत इलेक्ट्रिक फील्ड झिरो आहे, म्हणून मी हे लाईन्स आत दाखवल्या नाहीत. तुम्ही ऑब्झर्व केले का? हे लाईन्स इथनं एंटर करून इथनं एक्झिट करताना दाखवल्या. आत दाखवल्या का? नाही, कारण आत लाईन्स झिरो होतात, कारण आत नेट झिरो होतो. आणि इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स शो नेट इलेक्ट्रिक फील्ड ऑलवेज. बघा, या केसमध्ये काय होतं? दिस इज सम डायइलेक्ट्रिक. हा काय होता? कंडक्टर होता. दिस इज अ डायइलेक्ट्रिक.
कळतंय? बघा, हे बाहेरनं मी असं इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं. मला ड्रॉइंग अजून कम्प्लीट करायचं आहे माझं. बघा, ओके, हे काय आहे? ई एक्सटर्नल इक्वल टू ई नॉट आय कॅप. ते आय म्हणजे एक्स डायरेक्शन मानली म्हणून आय कॅप घेतलं, बाकी काही नाही, युनि डायरेक्शन दाखवायला. अच्छा, आता काय झालं, याच्यामध्ये पण फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ना, असं काही परफेक्टली इन्सुलेटर असं काही नसतंच. देर इज नथिंग लाईक परफेक्टली डायइलेक्ट्रिक. ह्याच्यामध्ये पण काही प्रमाणात फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, आणि पण जेवढे ह्याच्यामध्ये आहेत कंडक्टरमध्ये तेवढे नाही आहेत, कमी आहेत, फार कमी आहेत. त्यामुळे ते जेवढे केवढे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांचं थोडं थोडं पोलरायझेशन होणार आहे. म्हणजे असं होणार नाही की काहीच फ्री इलेक्ट्रॉन्स नाहीत. परफेक्ट डायइलेक्ट्रिक असं काही नसतं. देर इज नथिंग लाईक परफेक्ट समथिंग. देर इज ऑलवेज अ ब्लेंड. बरं, यातले जे उरले सुरले फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते पोलराइज करतील, पण कमी करतील, याच्या इतकं होणार नाहीत मे बी. बस, कळतंय का? हा, आता काय झालं, हा मायनस सिग्मा इंड्युस्ड आणि हा प्लस सिग्मा इंड्युस्ड. बघा डिफरन्स दोघांमध्ये. ह्याच्यामध्ये भरपूर झालं होतं ना, ह्याच्यामध्ये कमी झालं फक्त. अच्छा, आता काय, ह्याच्या आत जे इलेक्ट्रिक फील्ड इंड्यूस झालं ते वीक असेल एज कम्पेअर टू दिस केस. अच्छा, त्यामुळे काय होतं, ते वीक असल्यामुळे हे ई नेट जे आहे, ई नेट इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, ई नॉट मायनस ई इंड्युस्ड. पण आता हे ई इंड्युस्ड कमी आहे in comparison to the conductor. E induced is not enough to make this zero. त्यामुळे काय होतं, E net is not zero. That is first point. E net zero होत नाही. आणि हा जो E net असतो तो काय होतो, लिटिल फक्त थोडासा कमी होतो. E net काय होतो, E नॉट पेक्षा कमी होतो. हा, त्यामुळे इथे जर मी बाहेरनं जर 1 2 3 अजून एक लाईन्स काढतो, हे 4 5 6 अशा लाईन्स असतील. हा, तर आतमध्ये किती असतात, आतमध्ये फक्त कमी लाईन दाखवतो मी. म्हणजे ही एक लाईन, दुसरी लाईन आणि तिसरी लाईन, फक्त एवढंच दाखवतो. म्हणजे असं नसतं की याच्यासारखं असं नाही की आत लाईनच नाही आहेत, झिरोच आहे, नाही असं नाही आहे. ई नेट अशा आत काहीतरी नॉन झिरो आहे. आणि तो म्हणजे ह्याच्यात आहे नॉन झिरो, आणि तो ई नेट जो आहे तो बाहेरच्या ई नॉट पेक्षा, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड पेक्षा कमी आहे. कळतंय? हे मी पहिल्या क्लासमध्ये तुम्हाला शिकवलं होतं इलेक्ट्रोस्टॅटिकच्या, इन फर्स्ट क्लास ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक. इलेक्ट्रिक फील्ड जेव्हा मी, नॉट फर्स्ट क्लास पण इलेक्ट्रिक फील्ड जेव्हा मी इंट्रोड्यूस केलं तेव्हा तुम्हाला मी शिकवलं होतं व्हॉट इज डिफरन्स बिटवीन कंडक्टर, इन्सुलेटर वगैरे. आठवतं तुम्हाला? दिस इज सिम्पली रिव्हिजन. ओके, नाव कम बॅक. नाव इन दिस केस वी विल फोकस ऑन दिस. बघा, आता यू टेल मी व्हॉट इज ई नेट. ई नेट काय आहे, ई नॉट मायनस ई इंड्युस्ड. अच्छा, ई इंड्युस्ड किती असतं, जर ह्याच्यामध्ये सिग्मा आय इंड्युस्ड, सिग्मा आय इंड्युस्ड, तर आपल्याला माहिती आहे ई इंड्युस्ड किती असतं. दिस विल ऍक्ट लाईक अ चार्ज प्लेट ना, दिस विल ऑल्सो ऍक्ट लाईक अ चार्ज प्लेट ना. दोन चार्ज प्लेटच्या मध्ये, म्हणजे हे दोन चार्ज सरफेसच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड किती असतं, सिग्मा इंड्युस्ड बाय एप्सिलॉन नॉट. अरे कळतंय का, सिग्मा इंड्युस्ड बाय एप्सिलॉन नॉट. अच्छा, बघा, समजा मी या व्हॅल्यूला, समजा मी या व्हॅल्यूला जर मानलं ई नॉट बाय के, किंवा एकच मिनिट, ह्याला जर मी ई नॉट बाय एक कॉन्स्टंट मानला के, ई नॉट बाय से सम कॉन्स्टंट के. अच्छा, मग काय, एकच मिनिट. तसंच ओके, मी जर समजा असं म्हणलं, हे काय आहे, नेट, व्हॉट इज दिस, नेट इलेक्ट्रिक फील्ड ई नेट. एक मिनिट. नेट इलेक्ट्रिक फील्ड ई नेट इज इक्वल टू, हे तरी आहे. समजा मी या नेट इलेक्ट्रिक फील्डला असं काहीतरी कॉन्स्टंट ठेवला, ई नॉट प्लस के कॉन्स्टंट. तर मला सांगा, असं लिहू का मी, हा के कॉन्स्टंट काय आहे, के कॉन्स्टंट इज नथिंग बट ई नॉट बाय नेट
ई नेट इनसाइड. असं तुम्हाला लिहिता येईल का? अरे सांगा मला. तर ह्याचा अर्थ काय? व्हॉट इज दिस के? के इज द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आपण काय म्हणतो केला? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, जे आपण आता पण बघत आलोय. ओके, व्हॉट इज डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट is a property of a material, is a property of a material which indicates the factor by which the electric field inside the material is reduced in comparison to externally exposed electric field. एक सिंपल गोष्ट सांगतो. हा जरी डेफिनेशन लिहून घ्या तुम्ही जरा. बरं, के म्हणजे हे झाली एक चांगल्या शब्दातली एक माहिती. पण के थोडक्यात काय सांगतो लक्षात घ्या. समजा के ची व्हॅल्यू 2 आहे. के ची व्हॅल्यू 2 आहे हे मला कळलं. याचा अर्थ के ची व्हॅल्यू 2 असेल तर मला काय कळलं त्याच्यावरनं? जर बाहेरचं जर इलेक्ट्रिक फील्ड 10 असेल, ई नॉट काय आहे 10 असेल, 10 न्यूटन पर कुलम, आणि हे 2 असेल तर 10/2 किती झालं? 5. याचा अर्थ ई नेट काय आतला किती होईल? 5. म्हणजे मला कुठल्याही मटेरियलचा के जर माहिती असेल, के माहिती असेल, आता ह्याचा के समजा कुठल्याचा के 5 आहे किंवा 6 आहे, के किती आहे? 6. तर मला जर बाहेरचं इलेक्ट्रिक फील्ड माहिती आहे, समजा बाहेरचं इलेक्ट्रिक फील्ड 36 न्यूटन पर कुलम आहे आणि हे 6 आहे, मग डोळे झाकून मला आतलं कळतं ई नेट किती असणार आहे? 36/6 ना. 1/k टाइम झालं ना आतलं इलेक्ट्रिक फील्ड, कळतंय? म्हणजे ई नेट इज इक्वल टू ई नेट इज 1/k टाइम ई एक्सटर्नल. अरे कळतंय का हे? दिस इज डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. अच्छा, now this is a property of a material. प्रत्येक मटेरियल हॅज डिफरंट प्रॉपर्टी. अच्छा, मग काय करू मी? फॉर कंडक्टर, कंडक्टरसाठी के किती असतो? के ई नॉट बाय 0, कारण कंडक्टरसाठी ई नेट किती आहे? मला इथं लिहू देत. एनिवे, फॉर कंडक्टर एका ठिकाणी लिहिलेली होते. चल ठीक आहे. कंडक्टरसाठी तिथं लिहितो मी. हे किती आहे? ई नेट किती आहे? 0. म्हणजे व्हॉट इज के व्हॅल्यू फॉर कंडक्टर? इनफायनाइट. की व्हॉट इज के व्हॅल्यू फॉर कंडक्टर? इनफायनाइट. अच्छा, देन व्हॉट इज फॉर फॉर डायइलेक्ट्रिक? फॉर डायइलेक्ट्रिक व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ के? E naught by E net ना. But because E net is smaller than E naught, E net काय आहे? Smaller आहे ना. E net E naught पेक्षा smaller आहे. Because it is smaller, K ची व्हॅल्यू जर डिनॉमिनेटर स्मॉल असेल तर K ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असायला पाहिजे. तुम्हाला कळतंय का हे? ओके, ओके, हे सगळं नोट डाऊन करून घ्या पहिल्यांदा. दिस वॉज अ बेसिक. ह्याच्यामध्ये नवीन तुम्हाला काही शिकवलेलं नाही मी. नवीन मे बी आपल्याला असं फॉर्मॅट आपण नवीन बघितलं असेल कदाचित, के चा फॉर्मॅट, ठीक आहे. बट हे थेरी जुनीच आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आपण घेतलेलं आहे. ओके, आता पुढे बघू की हा डायइलेक्ट्रिक कॅपॅसिटर मध्ये काय करतोय. कॅपॅसिटर मध्ये कशासाठी? ठीक आहे, डायइलेक्ट्रिक असं आहे, ओके, याची प्रॉपर्टी के अशी आहे, ओके, चला कळलं. कॅपॅसिटर मध्ये काय? उगाच त्याचा खर्च वाढवला मध्ये काहीतरी ठेवून? नाही, असं नाहीये. कॅपॅसिटर मध्ये ह्याचा फार मोठा यूज आहे. आणि रिअल लाईफ मध्ये जे कॅपॅसिटर्स आपण बघतो ते कधीच हवेने बनलेले नसतात. दे ऑलवेज हॅव डायइलेक्ट्रिक इन देम. का बघूयात. फर्स्ट, वाय इन कॅपॅसिटर? व्हॉट इज रोल ऑफ डायइलेक्ट्रिक इन कॅपॅसिटर? पहिला रोल काय आहे बघा. मला एक सांगा, कॅपॅसिटरच्या प्लेट्स अशा असतात, आपण ह्याच्या अगोदर बघितलं असेल तर रिव्हिजन होईल. ओके, समजा ह्याच्यावर सिग्मा चार्ज आहे, चार्ज डेन्सिटी, आणि हे मायनस सिग्मा आहे, कळतंय? हे प्लस 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 ह्याच्यावर चार्जेस आहेत आणि ह्याच्यावर मायनस 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 आहेत. अच्छा, आता मला सांगा, ही प्लेट निगेटिव्ह आणि ही प्लेट पॉझिटिव्ह, आणि मध्ये जर काहीच नाहीये, मध्ये हवा आहे किंवा व्हॅक्युम आहे. व्हॅक्युम असेल तर अजूनच बोंबलं, कारण ते बाहेर एअरचं प्रेशर पण आहे, आत प्रेशर 0 आहे, ठीक आहे. पण आज समजा हवा आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशरची हवा आहे.
हवा आहे. तर काय होईल सांगा मला. एक नॅचरली काय होईल, दोघांमध्ये काहीतरी अट्रॅक्शन असेल ना. अरे प्लस मायनस आहे, दोघांमध्ये काहीतरी अट्रॅक्शन असेल. किती असेल? फोर्स अप्लाइड बाय वन प्लेट ओव्हर द अदर. आय थिंक मागच्या एका क्लासमध्ये मी हे डिराईव्ह करून दाखवलं तुम्हाला. एनिवे मी तुम्हाला परत दाखवतो, डोंट वरी. मला सांगा याच्यावर, या प्लेटवर ही प्लेट किती फोर्स लावेल? आपल्याला माहिती आहे फोर्स इक्वल टू ई क्यू. कुठं लिहू मी? फोर्स इक्वल टू ई क्यू ना, किंवा क्यू ई म्हणतो आपण. आठवत आहे का? अच्छा. या प्लेटवर या प्लेटमुळे किती इलेक्ट्रिक फील्ड लागतंय? फोर्स इज इक्वल टू ई क्यू. ई बर, या प्लेटवर या प्लेटमुळे किती इलेक्ट्रिक फील्ड लागतंय? सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट. एका प्लेटमुळे 2/2 लागतं ना, दोघांचं मिळून सिग्मा बाय एप्सिलॉन होत असतं. कळतंय? एका प्लेटमुळे सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट एवढं लागणार आहे. हे झालं इलेक्ट्रिक फील्ड. आणि क्यू, व्हॉट इज क्यू? चार्ज ऑन दिस. व्हॉट इज क्यू? सिग्मा इनटू एरिया. अरे चार्ज ऑन दिस. जर मी हे सगळं क्यूच्या टर्म्समध्ये ठेवलं, समजा ह्याच्यावर चार्ज क्यू आहे, हा प्लस क्यू होईल, हा मायनस क्यू होईल, हा एरिया दोघांचा ए असेल, तर मला सिग्मा, हे सिग्मा कसं लिहिता येईल? आय कॅन राईट क्यू बाय ए 2a एप्सिलॉन असं लिहू का मी हे? इंटू हा पण क्यू बाय ए इंटू ए, किंवा एनिवे आता हे ए कटच झालं आणि काय झालं हे क्यू स्क्वेअर बाय 2a एप्सिलॉन नॉट. व्हॉट इज दिस? दिस इज फोर्स ऍक्टिंग ऑन वन प्लेट बाय द अदर प्लेट. अच्छा. आणि फोर्स डायरेक्शन कशी असेल? फोर्स डायरेक्शन इज सेम एज इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन. या प्लेटमुळे ह्याच्यावर इलेक्ट्रिक फील्ड कुठं लागतंय? टुवर्ड्स निगेटिव्ह लागतंय, त्यामुळे ह्याच्यावर असा फोर्स लागेल. अरे कळतंय? आणि हे फोर्स जसं आता हा ह्याच्यावर फोर्स लावतोय, तसा हा पण ह्याच्यावर फोर्स लावतोय, सेम अमाऊंटचा फोर्स उलटा. सो देर इज इक्वल अँड अपोजिट फोर्स, अँड विथ दिस फोर्स दे विल अटॅच. आणि एकदा ते काय असं अटॅच झाले की मग कुठला कपॅसिटर आणि कसला काय, इट बिकम्स अ प्लेन सिम्पल वायर. मग त्या कपॅसिटरचा अख्खा चॅप्टरच आपला हे होईल, त्याचा पर्पजच गेला सगळा. कळतंय? त्यामुळे असं करून चालणार नाही मला, असं करून चालणार नाही. हा मग काय करा, मग मध्ये जर मी डायलेक्ट्रिक एखादा भरला तर काय होईल? ते फिजिकल सेपरेशन होईल. ओके, त्यामुळे पहिला रोल काय आहे? आणि फिजिकल सेपरेशन होईल आणि ते एकमेकांना चिकटणार नाहीत ना. त्यामुळे पहिला रोल काय आहे ह्याचा, कपॅसिटरचा, डायलेक्ट्रिकचा कपॅसिटरमध्ये? तो म्हणजे टू मेंटेन फिजिकल सेपरेशन. बिटवीन द टू प्लेट्स. असं तुम्ही एक नंबर टाका. यू कॅन से रोल ऑफ कपॅसिटर वगैरे असं काय म्हणता येईल. इट्स ओके, नेव्हर माइंड. पहिला टू मेंटेन फिजिकल सेपरेशन बिटवीन टू प्लेट्स. ह्याचं कारण खाली काय लिहिता येईल की प्लेट्स हॅव इक्वल अँड अपोजिट चार्जेस ऑन इच अदर, अँड दॅट्स वाय देर इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शनचं हे लिहून घ्या, मी काय तुम्हाला सांगितलं हे लिहून घ्या. सो these plates attract each other with a force of this much magnitude. Okay, if there is air or vacuum inside, then these plates will tend to each other and tend to get attracted to each other, and they will cling to each other. चिकटतील एकमेकांना, and thereby destroying the entire purpose of a capacitor. To avoid this, we need to place some physical barrier in between the two. तर पहिला यूज काय आहे डायलेक्ट्रिकचा? डायलेक्ट्रिक ऍक्ट्स लाईक अ फिजिकल बॅरियर विच मेंटेन्स फिजिकल सेपरेशन बिटवीन द टू प्लेट्स. तुम्हाला कळतंय तुम्ही काय लिहिताय, काय चालू आहे? ओके, दॅट इज फर्स्ट. पुढे काय आहे? मग डायलेक्ट्रिक इन्सर्ट करून काय मिळालं बघा. सगळेजण केअरफुली ऑब्झर्व करा. डायलेक्ट्रिक इन्सर्ट करून काय मिळालं बघा. ही कपॅसिटर प्लेट आहे आणि ही दुसरी कपॅसिटरची प्लेट आहे. अच्छा, मी डायलेक्ट्रिक आत इन्सर्ट केला. समजा हा डायलेक्ट्रिक आत मी इन्सर्ट केला. आता हा डायलेक्ट्रिक आणि या प्लेट्समध्ये काहीही गॅप नाहीये. मी तुम्हाला मुद्दामून ड्रॉ करताना गॅप दाखवलेली आहे, सो दॅट तुम्हाला मी याच्यात काही चार्ज डिस्ट्रीब्युशन दाखवू शकेल, बाकी काही नाही. देर इज नो गॅप.
अशी मध्ये गॅप दाखवलेली आहे मी, पण रिअल लाईफमध्ये अशी गॅप नसते. डिफॉल्ट बाय डिफॉल्ट जे कॅपॅसिटर बँडलाच बनतात त्यात गॅप नसते. इनफॅक्ट कॅपॅसिटर कसा बनवतात, ऍक्च्युली काय करतात, असा समजा हा डायलेक्ट्रिकचा तुकडा आहे. ऍक्च्युअल मी इंडस्ट्रीमध्ये सांगतो कॅपॅसिटर कसा बनवला जातो. हा एक डायलेक्ट्रिकचा तुकडा आहे, सिरॅमिकचा वगैरे तुकडा आहे. तर काय करतात ते, या तुकड्याला असा तुकडा आहे, या तुकड्याला हा जो सरफेस, हा सरफेस आहे, याच्यावर ते इलेक्ट्रो डिपॉझिशन जे काय असतं त्याला इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणतात काहीतरी, तर ते करून याच्यावर एक मेटलचा थर दिला जातो आणि याच्यावर एक मेटलचा थर दिला जातो. कळतंय, मेटलचा लेअर असतो, याच्यावर एक मेटलचा लेअर असतो, याच्यावर मेटलचा लेअर असतो आणि त्याला मग कनेक्शन बाहेर दिलेलं असतं. कळतंय, आणि असाच कॅपॅसिटर बनला जातो. त्यामुळे याच्यामध्ये डायलेक्ट्रिकमध्ये आणि या मेटलच्या प्लेटमध्ये काही गॅप असायचा काही प्रश्नच येत नाही. ठीक आहे, पण काही स्पेशलाइज्ड बनवलेले कॅपॅसिटर्स असतील तर त्याच्यामध्ये आत गॅप असू शकतो, दॅट देअर कॅन बी मल्टिपल डायलेक्ट्रिक इनसाइड वगैरे असू शकतं. दॅट आर स्पेशल पर्पज कॅपॅसिटर्स. मी तुम्हाला जे सांगतोय दे आर रेग्युलर वर्किंग. ओके, पण मी तर गॅप दाखवतोय मुद्दामून सो दॅट आय कॅन शो यू चार्जेस इंड्यूस काय काय झालेले दाखवता येईल म्हणून. अच्छा, असं कॅपॅसिटर आहे. ओके, समजा हा सिग्मा सिग्मा आहे आणि हा प्लस सिग्मा म्हणूयात, आणि हा मायनस सिग्मा. हा काय, हा प्लेटवरचा सिग्मा आहे. कशावरचा आहे, प्लेटवरचा चार्ज डेन्सिटी आहे. म्हणजे ती दाखवतो मी, प्लस 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 प्लस, हे असं आहे. ओके, आणि ही काय आहे, मायनस मायनस मायनस. ओके फाईन. आता काय झालं, या एक्सटर्नल चार्जमुळे आज चार्ज इंड्यूस झाला ना. लक्षात घ्या, असं होत नाही की चार्ज इंड्यूस होतच नाही. मी तुम्हाला दाखवलंय मागच्या वेळेला, ह्याचा चार्ज इंड्यूस होतो पण तो वीक असतो. ओके, मग काय झालं, मायनस 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 प्लस, हा झाला इंड्युस्ड चार्ज. व्हॉट इज दिस, इंड्युस्ड चार्ज. ह्याला म्हणू मायनस सिग्मा इंड्युस्ड, ह्याला म्हणू प्लस सिग्मा इंड्युस्ड. कळतंय, नुसतं सिग्मा हे बाहेरच्या प्लेट्सवरचा चार्ज आहे. कळतंय, आणि हे काय आहे, मायनस सिग्मा इंड्युस्ड हा आत इंड्यूस झालेला चार्ज. अच्छा, मला काय माहिती, एक मगाशी बघितलं मी आपण की ई नेट इज इक्वल टू ई आउटसाइड किंवा ई एक्सटर्नल मायनस ई इंड्युस्ड. बघितलं ना आपण याचं. अच्छा, मला माहिती आहे ई नेट काय होतं. ई नेट तरी ई नॉट बाय के होतं ना. यारे कळतं तुम्हाला, ई नेट काय होतं, ई नॉट बाय के होतं. व्हॉट इज ई एक्सटर्नल, आउटसाइड इलेक्ट्रिक फील्ड किती असेल या दोघांमुळे, सिग्मा आणि मायनस सिग्मामुळे याच्यात इलेक्ट्रिक फील्ड किती असेल, सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. अरे कळतंय, एवढा असेल ना. ओके, पुढे बघा, हे झालं आउटसाइड मुळे. मायनस इंड्युस्ड, इंड्यूस किती झाला, सिग्मा आय इंड्यूस झाला, तो किती असेल, सिग्मा आय बाय एप्सिलॉन नॉट. अरे तुम्हाला कळतंय का हे. अच्छा, मला एक सांगा, हा जो ई नॉट आहे, पण ई नॉटची व्हॅल्यू तर मला सिग्मा बाय एप्सिलॉन माहिती आहे. मग इथं काय लिहिता येईल मला, सिग्मा बाय के एप्सिलॉन नॉट इज इक्वल टू सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट मायनस सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. अच्छा, म्हणजे नेट इलेक्ट्रिक फील्ड आता आत जे आहे, हे लक्षात घ्या, नेट इलेक्ट्रिक फील्ड जे आता आत आहे, ते नेट इलेक्ट्रिक फील्डचा हा काय झाला. व्हॉट इज दिस, दिस इज इफेक्टिव्ह परमिटिव्हिटी. लक्षात घ्या, व्हॉट इज परमिटिव्हिटी, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस म्हणतो आपण. तर तुम्ही त्या या ई नॉट काय आहे, ई नॉट इज परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. या परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेसला तुम्ही जर त्या के नी मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय मिळालं, परमिटिव्हिटी ऑफ दॅट मटेरियल. कळतंय, हे काय आहे, दिस इज नथिंग बट, हे काय आहे, हे झालं ई नॉट सॉरी, हे झालं एप्सिलॉन नॉट, नॉट एप्सिलॉन नॉट नाही, एप्सिलॉन. हे काय झालं, व्हॉट इज एप्सिलॉन, परमिटिव्हिटी ऑफ दिस पर्टिक्युलर डायलेक्ट्रिक. अरे कळतंय. ओके, कम बॅक. मग मला हे सिग्मा आय पाहिजे ना, सॉरी. ओके, मग मला थोडा अजून एक सिंपल गणित काय करता येईल याच्यात. मला सिग्मा आय कसा काढता येईल बघा. सगळ्यात पहिल्यांदा एप्सिलॉन नॉट एप्सिलॉन नॉट एप्सिलॉन नॉट कट होतील. ओके, मला काय मिळेल, सिग्मा आय इज इक्वल टू सिग्मा मायनस सिग्मा बाय के. दिस इज इक्वल टू सिग्मा टाइम्स 1 मायनस 1 बाय के. एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला. चला ठीक आहे, फाईन. बाहेरचा जर चार्ज डेन्सिटी एवढी एवढी असेल, अमुक अमुक असेल, आतला के जर के असेल, तर सांगा
आत इंड्यूस झालेली चार्ज डेन्सिटी किती असेल. एक एक मला गोष्ट कळली. अच्छा, दिस इज वन थिंग. आता झालं काय बघा. नाव दिस इज इंड्युस्ड चार्ज डेन्सिटी. ह्याला तुम्हाला पाहिजे तर एक ब्लॉक करून टाका. दिस इज व्हॉट इंड्युस्ड चार्ज डेन्सिटी. इंड्युस्ड चार्ज डेन्सिटी. अच्छा, पण तो फायदा काय झाला बघा एक मिनिट. अगोदर सांगा मला कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला अगोदर काय होता. फॉर पॅरलल प्लेट कॅपॅसिटर काय होता आपण डिराईव्ह केलं होतं. ए एप्सिलॉन नॉट बाय डी. अरे आठवतं असं काही पॅरलल प्लेट कॅपॅसिटरसाठी होता. व्हॉट इज एप्सिलॉन नॉट. एप्सिलॉन नॉट इज परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस. म्हणजे अगोदर ह्याच्या अगोदर जेव्हा आपण हवा होती मध्ये मध्ये एअर होती तेव्हा असं होता ना त्याचे कॅपॅसिटन्स. हे जर ह्याचा एरिया जर ए असेल आणि ह्याचा डिस्टन्स दोघांमधलं डी असेल तर असाच फॉर्म्युला आहे आपण डिराईव्ह केलेला आहे. आता काय होईल. आता एअर नाही आहे. आता काहीतरी मटेरियल भरलेलं आहे मी आणि आता मटेरियल भरलेलं आहे तर मला मटेरियलची परमिटिव्हिटी घ्यावी लागेल. एअरची घेऊन चालणार नाही. बरं मग मी काय करतो. आय राईट दिस ॲज ए आणि आता एप्सिलॉन नॉटच्या ऐवजी मी काय लिहितो एप्सिलॉन अपॉन डी. पण मला माहिती आहे एप्सिलॉन काय आहे. एप्सिलॉन इज नथिंग बट के एप्सिलॉन नॉट. म्हणजे आय कॅन राईट ए के एप्सिलॉन नॉट बाय डी. ए अरे कळते का तुम्हाला. अरे डू यू अंडरस्टँड दिस. बघा नाव व्हॉट हॅपन्स बिकॉज के इज ग्रेटर दॅन 1. अरे के तर डायलेक्ट्रिकसाठी ग्रेटर दॅन 1 आहे ना. बिकॉज के इज ग्रेटर दॅन 1 काय करता येईल. आता मी समजा हवा असताना और एक ओके हवा असताना असा होता. कॅपॅसिटरमध्ये जेव्हा हवा होती तेव्हा असा होता. ओके बरं मी एक असं करता येऊ शकतं. लेट मी राईट सी एअर किंवा असं एक मिनिट. हा हवा असताना होता ना असं लिहितो मी. दिस इज व्हॉट फॉर एअर विदिन प्लेट्स. विदिन नको बिटवीन प्लेट्स. फॉर एअर बिटवीन प्लेट्स. सी काय होता असा होता. अच्छा. फॉर डायइलेक्ट्रिक बिटवीन प्लेट्स. डायइलेक्ट्रिक बिटवीन प्लेट्स काय झालं. सी बिकेम ए एप्सिलॉन बाय डी. व्हॉट इज एप्सिलॉन. एप्सिलॉन इज एप्सिलॉन ऑफ इज परमिटिव्हिटी ऑफ द डायइलेक्ट्रिक मटेरियल. कंट मीडियम आहे आता एअर नाही आहे मध्ये. हां आणि एप्सिलॉन इज नथिंग बट के एप्सिलॉन नॉट. म्हणजे आय कॅन राईट दिस एज ए के एप्सिलॉन नॉट बाय डी. ह्याला म्हणू सी डॅश. ह्याला म्हणू सी डॅश. आय कॅन से बिकॉज के इज ग्रेटर दॅन 1 असं म्हणता येईल का मला. लुक ॲट दिस. आय कॅन से सी डॅश इक्वल टू के सी. सी डॅश इक्वल टू के टाइम्स सी ना. अरे कळतंय का. ओके नाउ बिकॉज के इज ग्रेटर दॅन 1 सी डॅश इज ग्रेटर दॅन सी. सी डॅश इज ग्रेटर दॅन सी. बघा दिस इज सेकंड यूज ऑफ व्हॉट डायइलेक्ट्रिक. मला सांग व्हॉट वॉज पहिला यूज. व्हॉट इज पहिला यूज फिजिकल सेपरेशन. व्हॉट इज सेकंड यूज टू इन्क्रीज कॅपॅसिटन्स. लक्षात घ्या वी वॉन्ट टू इन्क्रीज कॅपॅसिटन्स. दॅट्स वाय फॉर इन्क्रीजिंग कॅपॅसिटन्स आपल्याला काय एक ऑप्शन होता. एकतर एरिया वाढवा किंवा डिस्टन्स कमी करा. पण अरे एरिया वाढून तुम्ही किती वाढवणार किंवा डिस्टन्स कमी करून तुम्ही अजून किती करणार. त्याचं काहीतरी लिमिटेशन आहे. बघू आपण डिस्टन्सची चर्चा पण करणार आहे थोड्या वेळाने. जेव्हा आपण डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ वगैरे गोष्टी करणार तेव्हा डिस्टन्सवर आपण जास्त चर्चा करू. पण डिस्टन्स कमी एका लिमिटपेक्षा मला करता येत नाही का तुम्हाला सांगतो मी. मग कॅपॅसिटन्स वाढवायचा जर असेल तर मग काय करायचं. यू इन्सर्ट अ डायइलेक्ट्रिक इनसाइड. आणि जितकी डायइलेक्ट्रिकची व्हॅल्यू जास्त 2, 5, 10 वॉट एव्हर जितकी डायइलेक्ट्रिक हा जो कॉन्स्टंट आहे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जितका जास्त तितकं काय जास्त तितकं कॅपॅसिटन्स वाढणार. म्हणजे मला असं म्हणता येईल टू इन्क्रीज कॅपॅसिटन्स. टू इन्क्रीज कॅपॅसिटन्स. अरे कळते सगळ्यांना का. ओके सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप नीट सिस्टमॅटिकली लिहून घ्या. ठीक आहे. ओके पुढे बघूयात आपण.
ओके. तिसरा रोल लिहून घ्या. हे झाले 2 रोल कॅपॅसिटरचे. तिसरा रोल हा फक्त तुम्ही सध्या लिहून घ्या एक सेंटेन्स. तुम्हाला मी नेक्स्ट येणाऱ्या क्लासमध्ये हे डिटेल आपण एक्सप्लेन करून तुम्हाला सांगेन मी. लिहून घ्या. थर्ड रोल, कॅपॅसिटर अंडरगोज breakdown when it exceeds a particular limit. Fine. तर टू अंडरगो ब्रेकडाऊन बेसिकली. हा 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 म्हणजे मध्ये डायलेक्ट्रिक जर असेल तर डायलेक्ट्रिकमुळे काय होतं, तुम्ही एका लिमिटपेक्षा जास्त जर त्याला पोटेन्शियल अप्लाय केलं त्या कॅपॅसिटरला तर तो अंडरगोज ब्रेकडाऊन. ठीक आहे, बस. तुम्हाला मी हे एक्झॅक्टली याचा अर्थ काय वगैरे येत आहे आपल्या डिस्कशन मध्ये पुढे येईल. ठीक आहे, बघा पुढचा स्टार बघा. ओके, घ्या पार्शियली फिल्ड कॅपॅसिटर. अच्छा, आता हे गरजेचं नाहीये की कॅपॅसिटर कम्प्लिटली दरवेळेला फिल्ड असेल. इट कॅन पार्शियली फिल्ड. हे सगळे स्पेशल पर्पज असतात, ह्याचा काही जास्त कॉग्निझन्स नाही, पण आपल्याला हे माहिती पाहिजे. वी शुड नो. ह्याच्यावर न्यूमेरिकल्स आलेले आहेत आणि येतात आपल्याला. हे सिंपल फॉर्म्युला आहे. बघा, एक कॅपॅसिटर असं दाखवा. बघा, ही प्लेट आहे, ही प्लेट आहे. मुद्दाम जरा मोठं मोठं काढतोय मी. ओके, अशा 2 प्लेट्स आहेत. फाईन. हॅलो हॅलो हॅलो. ओके, 2 प्लेट्स आहेत. ह्याच्यावर प्लस क्यू चार्ज डिपॉझिटेड आहे, ह्याच्यावर मायनस क्यू डिपॉझिटेड आहे. बर, प्लस क्यू मुळे ह्याच्यावर प्लस 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 चार्ज आहे. ओके, व्हेरी नाईस. ह्याच्यावर मायनस 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 आहे. ओके, अंडरस्टूड, व्हेरी गुड. याच्यामध्ये डायलेक्ट्रिक भरलेलं आहे, पण दॅट इज नॉट कम्प्लिटली फिल्ड. फक्त एवढाच डायलेक्ट्रिक आहे. कळतंय? ओके, दिस इज डायलेक्ट्रिक ऑफ कॉन्स्टंट के. फक्त दिस मच. कळतंय का? अच्छा, हे टोटल डिस्टन्स किती असतं? थोडं खाली काढतो. हे टोटल डिस्टन्स किती असतं? डी. ओके, समजा ह्याची थिकनेस आहे टी. डायलेक्ट्रिकची थिकनेस आहे टी, तर ह्याची थिकनेस आहे एक्स. तर ही काय झाली लेंथ? डी मायनस एक्स मायनस टी. अरे येस ऑर नो? अच्छा, आता समजा याच्यामधलं पोटेन्शियल डिफरन्स आहे V1, यातला पोटेन्शियल डिफरन्स आहे V2, यातला पोटेन्शियल डिफरन्स आहे V3 आणि ओव्हरऑल पोटेन्शियल डिफरन्स आहे V. अरे कळतंय का? बघा, मला काय लिहिता येईल फॉर दिस एंटायर असेंब्ली? व्हॉट कॅन आय राईट फॉर दिस? कॅन आय राईट? सगळ्यात पहिल्यांदा V1 V2 V3 आपण बघूयात. समजा यातलं इलेक्ट्रिक फील्ड आहे, या रिजन मधलं इलेक्ट्रिक फील्ड E1 आहे, याचं इलेक्ट्रिक फील्ड E2 आहे, याचं इलेक्ट्रिक फील्ड E3 आहे. तर मला एक फॉर्म्युला माहिती आहे का? V इज इक्वल टू ED. कुठनं आलं हे? V इज इक्वल टू इंटिग्रेशन E dx असं असतं ना. ओके, इथं dx 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 ऍड केले तर ED होईल ना, जनरल फॉर्म्युला. ओके, मग असं लिहिता येईल का मला? टोटल V इज इक्वल टू V1 plus V2 plus V3. Total V, total potential difference across two plates equal to V1 plus V2 plus V3. अरे कळतंय? अच्छा, पण मला माहिती आहे V इक्वल टू ED. अरे कळतंय का? मग असं येतील का मला? दिस इक्वल टू टोटल V इक्वल टू E, ह्याचा जे काही E आहे तो E इंटू D, डिस्टन्स D. व्हॉट इज V1? V1 is E1x. E1x. What is V2? E2t. अरे कळतंय का? What is V3? E3 into D minus x minus t. अरे बोला, कळतंय का हे? अच्छा, पण मला एक सांगा, व्हॉट इज E? व्हॉट इज इन जनरल E? सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. अरे कळतंय? E इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन टू प्लेट्स, सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. सिग्मा काय आहे? क्यू बाय ए एप्सिलॉन नॉट. असं लिहू का मी याला? E. अच्छा, नाउ कम ब्रिंग दिस बॅक E. मला असं लिहिता येईल का? हां, E1. हाऊ कॅन आय राईट E1? E1 E1 काय लिहू मी? क्यू ए बाय एप्सिलॉन नॉट एक्स.
असं लिहू का? प्लस E2T, हां E2 किती लिहू मी? QA इंटू, आता एप्सिलॉन नॉट लिहित नाही मी याच्यासाठी, के एप्सिलॉन नॉट लिहितो ना, के एप्सिलॉन नॉट इंटू टी प्लस E3 काय तो Q बाय E3 अगेन A एप्सिलॉन नॉट D मायनस एक्स मायनस टी. अच्छा, व्हॉट इज V बाय द वे? समजा टोटल चार्ज याच्यावर Q आहे ना, आणि याचं टोटल कॅपॅसिटन्स जर C असेल किंवा C इक्विव्हॅलंट म्हणूयाचा, ह्याला आपण C इक्विव्हॅलंट म्हणता येतो किंवा C म्हणता येतो, त्याचा टोटल कॅपॅसिटन्स C असेल तर आय कॅन राईट दिस ॲज Q बाय C ना. अरे कळतंय का तुम्हाला? ओके, बघा मला काय काढायचं आहे, बेसिकली मला काय काढायचं आहे, हे पार्शियली फील्ड आहे पण मला काय काढायचं आहे, मला इक्विव्हॅलंट C काढायचा ना ह्याचा, हेच मला काढायचं आहे, म्हणजे C काढायचा आहे या ठिकाणी. ओके, मग Q Q Q Q कॅन्सल झाले. बघा एक मिनिट, ही x ची टर्म जी आहे ती ही आत मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस एक्स आहे ना इथं, मग ही x ची टर्म आणि मायनस एक्स ची टर्म पण कॅन्सल होऊन जाईल. हा टी ची होणार नाही कारण इथं टी इथं के आहे ना. ओके, मग काय लिहिता येईल मला? 1/c इज इक्वल टू एक्स ची टर्म उडून गेली, मला काय मिळेल? टी अपॉन ए के एप्सिलॉन नॉट प्लस आत मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल? डी अपॉन ए एप्सिलॉन नॉट मायनस टी अपॉन ए एप्सिलॉन नॉट. ए अरे कळतंय का? ओके, म्हणजे काय करता येईल मला? मी जर 1/a एप्सिलॉन नॉट बाहेर कॉमन काढला, आय कॅन राईट दिस एज टी प्लस डी, टी बाय के प्लस डी मायनस टी, असं लिहू का? असं लिहू का? ओके, मग एक सिंपल, आता हे मला सी पाहिजे, रेसिप्रोकल घेतला, असं लिहू का? रेसिप्रोकल ए एप्सिलॉन नॉट बाय काय येईल आता? हे खाली जाईल ना, बाय काय येईल? हे डी मायनस टी प्लस टी बाय के, टी बाय के असं येईल का? अरे बोला, तुम्ही ज्या ठिकाणी आहे तिथनं बोला, हे असं येईल का? येस, that is the formula. What is that? This is equivalent capacitance of a partially filled capacitor. अरे कळतंय? partially filled. ह्याच्यात एक पॉइंट इम्पॉर्टंट नोट करा, दिस कॅपॅसिटन्स इज इंडिपेंडेंट ऑफ एक्स. लिहा नोट खाली, दिस कॅपॅसिटन्स इज इंडिपेंडेंट ऑफ एक्स. एक्सच्या इंडिपेंडेंट आहे म्हणजे काय? हा डायलेक्ट्रिक तुकडा तुम्ही इथं ठेवा, थोडा सरकवा, हे या रेंज या दोन प्लेट्सच्या मध्ये तुम्ही कुठेही ठेवा, हा डायलेक्ट्रिकचा तुकडा सी तोच राहणार. हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. अरे कळतं तुम्हाला? अच्छा, बेसिकली हे अजून एका सिंपल पद्धतीने पण करता येऊ शकतं ना. ते काय? आठवा, आपण जेव्हा कॅपॅसिटन्सेस इन सिरीज मध्ये शिकवलं तुम्हाला मी, आपण जे सिरीज असे असतात ना, कॅपॅसिटर असे 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 असतात, ह्याला मी असं मानू शकतो ना, 1 2 3. हे जर C1 C2 C3 असेल तर आय कॅन राईट C1 C2 C3 लाईक दिस, असं लिहिता येईल मला. हे आठवत आहे का? सिरीज कॉम्बिनेशन तुम्हाला शिकवल्यानंतर मी इमिजिएटली हे शिकवलं होतं, असं असू शकतं म्हणून. ओके, मग हे मला सांगा, कॅन आय कॉल दिस 3 कॅपॅसिटर सिरीज मध्ये आहेत असं म्हणू कायला मी? असंच आहे ना अरेंजमेंट, ही 3 कॅपॅसिटर सिरीज मध्ये आहेत. अच्छा, मग काय झालं? आणि आठवा, सिरीज मध्ये काय होत असतं? V इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3 सिरीजचं आहे ना एक्झाम्पल, सिरीज मध्ये. त्यामुळे मला, आणि यातले हे दोन कॅपॅसिटर्स हवेचे आहेत आणि हा कॅपॅसिटर डायलेक्ट्रिकचा आहे. मग आय कॅन कॉल दिस एंटायर कॅपॅसिटर ॲज अ कॉम्बिनेशन ऑफ 3 कॅपॅसिटर्स इन सिरीज. मग मला एक सिंपल काय लिहिता येईल? C इक्विव्हॅलंट इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3. हे ऑर सांगतो बरं का, म्हणजे हे डेरिव्हेशन, हे थिअरी ऍक्च्युली, हे तुम्हाला फील येण्यासाठी तुम्हाला सांगितलं मी, पण त्यातून सिंपल फॉर्मॅटनी पण हे सेम आणता येतं. इक्विव्हॅलंट, C इक्विव्हॅलंट, बोला C. कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय माहिती आहे मला? 1/C इक्विव्हॅलंट इक्वल टू, मला माहिती ना, C इक्वल टू काय असतो? A K एप्सिलॉन नॉट बाय D असतो ना. अरे कळतंय का? ओके, बोला ह्याच्यासाठी A काय झाला? A तरी Aच आहे. K हवेसाठी K1 आहे, सोडा तो. एप्सिलॉन नॉट आहे. अपॉन D किती आहे? X आहे. कळतंय?
प्लस C2 किती आहे मधल्याचा ए के एप्सिलॉन नॉट बाय टी. हवेचा काय आहे अच्छा पण आपल्याला ह्याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे घोटाळा झाला. रेसिप्रोकल 1/c आहे. म्हणजे काय लिहू तुम्ही हे एक्स अपॉन ए एप्सिलॉन नॉट ना. हे काय लिहू मी टी अपॉन ए के एप्सिलॉन नॉट प्लस डी मायनस एक्स मायनस टी अपॉन ए एप्सिलॉन नॉट. अरे कळतंय का अरे कळतंय का हे. ओके आता हे चाललं ना परत बघा अगेन यू आर बॅक टू धिस. म्हणजे तुम्ही हे सिम्प्लिफाय केलं की तुम्हाला परत हेच मिळणार आहे. कळतंय. एनिवे हे अख्खं सांगायची गरज नव्हती पण तुम्हाला माहिती पाहिजे कारण तुम्हाला जर ह्याच्यात काही झोल केले ह्याच्यामध्ये E1 काढा सांगा तुम्हाला काढायला सांगितलं E1 सांगा तर E1 तुम्हाला माहिती असलं पाहिजे की E1 येतं कुठनं. E1 इज दिस ही व्हॅल्यू ना E1 ची. कळतंय. सो यू शुड नो व्हॉट इज व्हॉट. दॅट्स वाय मी तुम्हाला ही मोठ्या पद्धतीने सांगितलं आणि हा शॉर्ट पद्धत पण आहे पण हेच यायला पाहिजे. अरे कळतंय. हे नीट लिहून घ्या. ओके आता मला सांगा आता ह्याच्यात मी तर एकच फक्त पार्शियली फिल केलं. हा फक्त एकच पार्शियली फिल केला मी ना. समजा याच्यात मल्टिपल असतील भरपूर असतील आत फिलिंग्स डायलेक्ट्रिकचे फिलिंग्स मल्टिपल फिलिंग्स आहेत बघा तर कसं होईल बघा. हा डायलेक्ट्रिक आहे ह्याच्यामध्ये असा T1 आहे K1 आहे. हा थिकनेस T2 आहे K2 आहे. असे डॉट 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 भरपूर आहेत. आणि हे डिस्टन्स काहीतरी x आहे हे काहीतरी x1. आता हे तुम्हाला कळलेलंच आहे की हे डिस्टन्स xच्या इंडिपेंडेंट असतं त्यामुळे हे घेण्यात काही पॉईंटच नाहीये. हे डिस्टन्स काही असू दे हे दोघांमधलं डिस्टन्स हे काही असू दे डज नॉट मॅटर. बरं ओके हे सगळं T1 T2 T3 असे असतील भरपूर आहे मल्टिपल आहेत डॉट 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 भरपूर आहेत. तर मला हेच असंच करता येईल ना. आय कॅन कॉल दिस समजा n असतील तर देर आर n कॅपॅसिटर्स इन सिरीज आणि ते याच सेम मेथडने मी डिराईव्ह केलं तर मला काय लिहिता येईल जनरल फॉर्म्युला काय लिहिता येईल सिग्मा इक्वल टू ए एप्सिलॉन नॉट. या सगळ्याचा ए तरी सेम आहे या सगळ्याचा एरिया सेम आहे ना. ए एप्सिलॉन नॉट अपॉन डी डी तरी हा टोटल डी जो आहे डी मायनस आता टी फक्त एकच टी लिहायच्या ऐवजी काय लिहितो मी लेट मी राईट समेशन ऑफ ऑल टीज सिग्मा टी आय वेर आय इज गोइंग फ्रॉम 0 to n. ह्याचा अर्थ काय हे T1 प्लस T2 प्लस T3 सगळं समेशन आहे प्लस वरती पण टीच्या ठिकाणी काय लिहितो मी सिग्मा टी आय अपॉन के च्या ठिकाणी काय लिहितो सिग्मा के आय. असे प्रॉब्लेम्स आपल्याला याचे फार कमी चान्सेस आहेत पण आपण फक्त आपल्या नोट राहू देत आपल्या ह्याच्यामध्ये डोक्यामध्ये. हे जर असेल समजा कुठलाही एखाद दुसरा दोन इलेक्ट्रिकवाला जरी आला तरी आपण हे सॉल्व्ह करता आपल्याला आलं पाहिजे. अरे तुम्हाला कळतंय का हे. ओके हे इम्पॉर्टंट आहे हे नीट हे पण लिहून घ्या हे लिहून घ्या. ओके पुढे बघू. ओके आता मी काय बघितलं दोन प्लेट्स आहेत समजा याच्यामध्ये एक डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट भरला K1 हा भरला K1 आणि हा भरला दुसरा आहे K2 आणि दुसरी प्लेट आहे हा आहे K2. थोडं मोठं ड्रॉ करतो बघा. लेट मी ड्रॉ लिटिल बिग. हा काय आहे K1 हा आहे K2. व्हॉट एव्हर हे टोटल डिस्टन्स जे आहे ते D आहे. हे याला म्हणू आपण D1 ह्याला म्हणू D2 व्हॉट एव्हर. बघा एक छोटी तुम्हाला कन्सेप्ट कशी सांगतोय मी. समजा या प्लेटचं पोटेन्शियल असेल V आणि या प्लेटचं असेल 0 तर मला असं लिहिता येईल का की टोटल V इज इक्वल टू V1 प्लस V2. टोटल V इज इक्वल टू V1 प्लस V2. अच्छा याच्यामधलं इलेक्ट्रिक फील्ड जर E1 असेल आणि याच्यामधलं इलेक्ट्रिक फील्ड E2 असेल मला सांगा E1 इक्वल टू E2 असेल का नाही ना कारण वेगळा आहे. ईचा ऍक्च्युअल फॉर्म्युला काय आहे सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट ना म्हणजे आता K एप्सिलॉन नॉट. अरे असंच आहे ना ईचा फॉर्म्युला
हे काय आहे आता केचा K1 आहे, हे काय सिग्मा अपॉन K2 एप्सिलॉन नॉट. अच्छा नेव्हर माइंड. पण मला सांगा K1 K2 वेगळे आहेत म्हणलं की E1 E2 वेगळा असणार. अच्छा मला माहिती आहे E काय आहे. E इज नथिंग बट मायनस dv बाय dx. हे कुठनं आलं? अरे v इज इक्वल टू इंटिग्रेशन E dx मगाशी सांगितलं होतं ना तुम्हाला मी. हा E इज काय आहे मायनस dv बाय dx. ओके बघा ह्याचा अर्थ काय, तुम्हाला E काय दाखवतो, तुम्हाला एका ठिकाणचा E तुम्हाला काय दाखवतो, एका ठिकाणचा E दाखवतो तुम्हाला रेट ऑफ चेंज ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x. तुम्हाला E काय दाखवतो, रेट ऑफ चेंज ऑफ v. आता मायनस आहे, मायनस असल्यामुळे काय रेट ऑफ डिक्रीज इन v. तुम्हाला E काय दाखवतो, रेट ऑफ डिक्रीज इन v विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. कळतंय? दिस इज नथिंग बट रेट ऑफ डिक्रीज का म्हणलं, कारण निगेटिव्ह आहे. डिक्रीज इन पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. अच्छा याचा अर्थ काय, याचा अर्थ काय समजा एका ग्राफच्या फॉर्मॅट दाखवतो तुम्हाला मी. या प्लेटचं पोटेन्शियल, पोटेन्शियल वर्सेस एक्सचा ग्राफ काढला मी. इथंच ग्राफ काढतो, हा एक्स आणि हा पोटेन्शियल व्ही. ओके दुसरा कलर पेन नाहीये, चलो ठीक आहे. हा दिस इज एक्स, हा एक्स ऍक्सिस आणि हा व्ही ऍक्सिस, ह्याच्यावरच ग्राफ काढतो मी. ओके हे 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 E1 आणि हे इथं लिहितो मी. व्हॉट इज दिस E1 K1 E2 K2. अच्छा मला E1 काय दाखवतो, हा E1 इज नथिंग बट रेट ऑफ चेंज म्हणजे स्लोप ना, हा ह्याला स्लोप म्हणतो ना आपण, Vx कर्वचा स्लोप असतो, डिफरन्शिएशन आहे. अच्छा म्हणजे समजा या प्लेटचं पोटेन्शियल, आता मी थोडंसं तुम्हाला हाय लेवल सांगतो, थोडंसं कळायला थोडं अवघड असू शकतं. या प्लेटचं पोटेन्शियल समजा V आहे, या प्लेटचं पोटेन्शियल V आहे, ग्राफ मध्ये इथं आहे. तर या प्लेटचं पोटेन्शियल काहीतरी V1 असेल, म्हणजे असं काहीतरी स्लोप दिसेल तुम्हाला. अरे कळतंय का, हा काहीतरी स्लोप आहे से V1. आणि आता समज हा 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 E आहे ना, व्हॉट इज E? E इज रेट ऑफ चेंज ऑफ V म्हणजे स्लोप. अरे Vx कर्वचा स्लोप असतो ना dv बाय dx, आठवतंय का? अच्छा ह्याचा स्लोप म्हणजेच काय झाला E. अच्छा आणि ह्या झाला V1. ओके आणि पुढे हा झाला, मी थोडा मुद्दाहून वेगळा दाखवलाय, हा झाला पोटेन्शियल डिफरन्स V1, हा झाला पोटेन्शियल डिफरन्स V2. आता V2 समजा इफ या केसमध्ये काय अजून करून चाललोय मी, समजा इफ E1 इज ग्रेटर दॅन E2. मला सांगा E1 इज ग्रेटर दॅन E2 म्हणजे काय, हे डिक्रीज ड्रास्टिक डिक्रीज असेल, हा रेट ऑफ चेंज जो आहे तो एकदम ड्रास्टिक असेल, आणि हा निवांत जरा थोडा त्याच्या कम्पॅरिझन मध्ये डिक्रीमेंट त्याची जी काही आहे. तुम्हाला कळतंय हा काय, दिस व्हॉट इज दिस, दिस इज नथिंग बट अ ग्राफ. दिस इज हाऊ पोटेन्शियल विल डिक्रीज. हा इफ E1 इक्वल टू E2 असेल तर दिस विल बी अ स्ट्रेट लाईन. कळतंय? जर E1 इक्वल टू E2 कधी असेल, जेव्हा K1 इक्वल टू K2 असेल तेव्हा, जेव्हा एकच डायलेक्ट्रिक भरलेला आहे. पण इन मल्टिपल डायलेक्ट्रिक्स दिस विल बी डिस्ट्रीब्युशन ऑफ पोटेन्शियल. हे नोट डाऊन करून घ्या, हे ह्याच्यावर बेस्ड काही न्यूमेरिकल मध्ये हे मदत करेल तुम्हाला. ओके पुढे ह्याच्यावर काही एक्झाम्पल बघूयात. बघा पहिलं एक्झाम्पल बघा. असं एक कॅपॅसिटर आहे, 3 डायलेक्ट्रिक भरलेले असतात. दिस इज K1 K2 K3, हे D/3, हे D/3 इक्वल भरलेले आहेत. टोटल डिस्टन्स D असेल, D/3 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 1/3 आहे. याचा प्रत्येकाचा एरिया A आहे. ओके आणि असे कॅपॅसिटर भरलेले आहेत, 1 2 3. ओके ओके फाइंड इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स. फाइंड तरी म्हणलेलं आहे, A दिलेला आहे, K दिलेला आहे, D/3 दिलेला आहे. फाइंड इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स. ओके फाइंड C इक्विव्हॅलंट. अच्छा मला सांगा, हा प्रॉब्लेम नवीन नाहीच आहे, हा प्रॉब्लेम याच्या अगोदर आपण केलेला आहे, फक्त डायलेक्ट्रिकच्या स्वरूपामध्ये हा तुम्हाला सांगतोय मी.
व्हॉट इज दिस इज नथिंग बट 3 कॅपॅसिटर्स इन सिरीज ना. हा बोला पटापट. 1/C equivalent equal to 1/C1 plus 1/C2 plus 1 तो फॉर्म्युला तरी आहेच आहे. एक मेथड सांगतो तुम्हाला, थोडी रिव्हिजन होऊन जाईल. C equivalent equal 1/C1. C1 काय आहे? व्हॉट इज C1? कुठं लिहू मी हे? व्हॉट इज C1? A K1 epsilon naught by D/3. C1. अच्छा, मग व्हॉट इज C2? A K2 epsilon naught by D/3. What is C3? A K3 epsilon naught by D/3. Bring in all everything here. मग काय मिळेल? रेसिप्रोकल घ्यायला लागतील ना त्याची आता. म्हणजे काय मिळेल? D/3 वर गेला ना, म्हणजे हे D/3 A K1 epsilon naught plus D/3 A K2 epsilon naught plus D/3 A K3 epsilon naught. अरे कळतंय का सगळ्यांना? ओके फाईन. सो जस्ट व्हॉट इज झालं काय आहे? C इक्विव्हॅलंट इज नथिंग बट 3A epsilon naught बाय D. मी जर यातनं कॉमन काढलं आणि उलट पण केलेलं आहे ते, तर काय होईल? बाहेर येईल दिस इज गोइंग टू बी 1/K1 1/K2 1/K3 असं येईल ना हे. ओके, त्याचं उलट म्हणजे आय राईट हे खाली डिनॉमिनेटर राहील. एक मिनिट, काय तर माझ्याकडनं घोटाळा झाला. काय नाही, नथिंग रॉंग. आता काय होईल? 1/K1 प्लस 1/K2 प्लस 1/K3 असं येईल ना हे. बाकी सगळं बरोबर आहे. हे 3 इथं काय दोन्ही काय एकच आहे, पण ह्याचं दिसायला चांगलं दिसतं जरा. ओके, दिस इज C इक्विव्हॅलंट. कळतंय का? आता तुम्ही जर ऍक्च्युअल सीचा फॉर्म्युला तुम्ही कम्पेअर केला तो काय असतो? A K एप्सिलॉन नॉट असतो ना. म्हणजे ह्याला मी K इक्विव्हॅलंट म्हणू शकतो ना. आय कॅन कॉल दिस एज K इक्विव्हॅलंट. किती होईल याचा? म्हणजे तिघांचा इक्विव्हॅलंट K. याचा अर्थ काय? या तिघांना काढून एकच डायलेक्ट्रिक भरायचा असेल तर K इक्विव्हॅलंट आय कॅन राईट दॅट ॲज 1/K1 प्लस 1/K2 प्लस 1/K3. हे अरे कळतंय का? बोला. K इक्विव्हॅलंट हे हिची काही जास्त घ्यायची गरज नाही आपल्याला, पण हे इम्पॉर्टंट आहे. हे काढता आलं तुम्हाला? ओके, आता अजून एक ट्राय करू. समजा मी एखादा कॅपॅसिटर असा भरला. हा कॅपॅसिटर आहे, ह्याच्यात मध्ये 2 डायलेक्ट्रिक भरले मी, पण ते असे न भरता असे आडवे भरले. म्हणजे हा K1 आणि हा K2. ओके, आता काय झालं मला सांगा? आता काय झालं मला सांगा? सगळ्यात पहिल्यांदा मी ह्याला सिरीज म्हणत होतो ना, अरेंजमेंट. दिस वॉज कॅपॅसिटर्स इन सिरीज. आता मी ह्याला काय म्हणू? ह्याला म्हणतो कॅपॅसिटर्स इन पॅरलल. हे काय आहे? कॅपॅसिटर्स इन पॅरलल. अच्छा, असं कसं? मला सांगा पॅरलल मध्ये काय असतं? पॅरलल अरेंजमेंट आणि सिरीज अरेंजमेंट मध्ये फरक काय असतो? लक्षात घ्या. त्याच्या स्ट्रक्चरवर गोष्टी ठरत नाहीत. कशावर ठरतात गोष्टी? त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती आहे. मला सांगा, समजा ह्याचं पोटेन्शियल या प्लेटचं V1 आहे, ह्याचं V2 आहे. तर या K1 मुळे जो कॅपॅसिटन्स तयार झाला, या K1 मुळे झालेल्या कॅपॅसिटन्सच्या अक्रॉस V1 V2 पोटेन्शियल डिफरन्स आहे. K2 मुळे जो C2 तयार झाला त्याच्या अक्रॉस पण V1 V2 आहे. अरे कळतंय का? म्हणजे बेसिकली या दोन्ही कॅपॅसिटरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट आहे, सेम पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे आय कॅन राईट ना असं करता येईल ना मला, दिस इज इक्विव्हॅलंट टू 2 कॅपॅसिटर्स इन पॅरलल. अरे कळतंय का? just the same way this was equivalent to 3 capacitors in series. अरे हो की नाही? हे तुम्हाला कळतंय? सिरीज पॅरलल कसं ओळखायचं? बघा, पॅरललचे एक विशिष्ट गुणधर्म आहे. पॅरलल मध्ये काय असतं? पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस बोथ शुड बी सेम. सिरीज मध्ये असं नसतं. बघा, ह्याचं पोटेन्शियल डिफरन्स हे इथं V1 V2 V3 वेगळ्या प्रत्येकाच्या अक्रॉस. ह्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे.
आहे का? अच्छा, मग करा. समजा हा एरिया A/2 आहे, हा पण खालचा एरिया A/2 होईल. हे डिस्टन्स जर D असेल तर आता C1 काढा. व्हॉट इज C1? A जे A/2 आहे, K जे K1 आहे, एप्सिलॉन नॉट बाय D. डिस्टन्स आता दोघांचा D आहे. या ठिकाणी डिस्टन्स D/3 होतं. आता डिस्टन्स दोघांचा D आहे, हे झालं C1. C2 A जो A/2 आहे, K जो K2 आहे, एप्सिलॉन नॉटच आहे बाय D. अच्छा, सांगा C इक्विव्हॅलंट फॉर पॅरलल कॉम्बिनेशन किती असतं? C1 प्लस C2 ना. यार कळतंय का? C1 प्लस C2. ब्रिंग देम हिअर. दिस इज इक्वल टू A/2D एप्सिलॉन नॉट. कॉमन काढला. दिस बिकम्स K1 प्लस K2. अरे कळतंय का? ह्याच्यामध्ये रट्टा मारायची काहीच गरज नाही. हे तुम्हाला असल्या गोष्टी बाहेर तुम्ही किती करणार? तुम्ही हे असल्या रट्टा मारायची गरज नाही. तुम्हाला रटायचं जर असेल तर मागच्या अगोदरचा जो फॉर्म्युला डिराईव्ह केला होता ना मी, पार्शियली फील्डवाला, तो रटा तुम्ही. दॅट इज इम्पॉर्टंट, दॅट यू शुड रिमेंबर. ह्याचं काय, हे सिम्पल ऍप्लिकेशन आहे सिरीज आणि पॅरललचं. कळतंय का? नोट डाऊन करून घ्या हे. अच्छा, पुढे बघू. बघा पुढे अशी अरेंजमेंट आहे. हे पुढचं एक्झाम्पल घ्या. ओके, K1 K2 K3 असा भरलेला आहे. हा एरिया A/2, हा एरिया A/2. ओके, हे डिस्टन्स D/2, हे टोटल डिस्टन्स D. अच्छा, फाइंड C इक्विव्हॅलंट. पटपट सांगा मला. व्हिडिओला पॉज करा, ट्राय करा. मला सांगा ह्यातलं काय काय सिरीजमध्ये काय काय पॅरलल आहे? K1 K2 एकमेकांना पॅरलल आहे, कारण प्रत्येकाच्या सॉरी K1 K2 एकमेकांच्या सिरीज मध्ये आहे. का? कारण ह्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स सेम नाहीये आणि एका पाठोपाठ एक आहेत ते. ओके, आणि व्हॉट अबाउट ह्याचं कॉम्बिनेशन? म्हणजे असं लिहिता येईल का मला? कॅन आय से लाईक दिस? दिस इज इक्विव्हॅलंट टू, हे दोन्ही एकमेकांना सिरीज मध्ये आहेत. दिस इज C1 C2 आणि हा त्याला पॅरलल आहे C3. अरे कळतंय का? बोला. इज इट क्लिअर टू यू? आता असे प्रॉब्लेम आपण केलेले आहेत ना सॉल्व्ह. बोला, डायलेक्ट्रिक बरोबर करायचे फक्त आता, बाकी काही प्रॉब्लेम नाहीये. बोला. C1 A आहे A/2, K आहे K1, एप्सिलॉन नॉट बाय D आहे D/2. अरे बोला, कळतंय? हे झाला C1. C2 A आहे A/2, K आहे K2, एप्सिलॉन नॉट बाय D/2. C3 बोला. A आहे A/2, K आहे K3, एप्सिलॉन नॉट बाय D. करा. व्हॉट इज C इक्विव्हॅलंट? C इक्विव्हॅलंट असं म्हणता येईल का मला? C1 C2 अपॉन C1 प्लस C2 प्लस C3. ओय, काय केलं मी? ह्याचा इक्विव्हॅलंट सिरीजचा C1 C2 अपॉन C1 प्लस C2 ना, तो आणि हा पॅरलल एकमेकांच्या. बस या व्हॅल्यूचं टाका आणि सॉल्व्ह करा. हा फक्त कॅल्क्युलेशन मध्ये घोळ काय करायचा नाही. यू हॅव टू टेक केअर ऑफ इच अँड एव्हरी डिटेल प्रॉपरली. म्हणजे काय येतं हे A K1 एप्सिलॉन नॉट बाय D, हे काय येतं A K2 एप्सिलॉन नॉट बाय D. हे दोन दोन कट केले, बाकी काही वेगळं केलेलं नाही. A K3 एप्सिलॉन नॉट बाय D. इथं 2D येईल. कळतंय का? ओके, आता ते सगळ्या गोष्टी झाणा. म्हणजे काय लिहिता येईल मला? C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू C1 C2 अपॉन C1 प्लस C2. मी काय करतो? A एप्सिलॉन नॉट बाय D कॉमन काढूनच टाकतो. मला काय मिळेल? हे करा सॉल्व्ह सगळं. हे मिळेल K1 K2 अपॉन K1 प्लस K2 प्लस K3. तुम्हाला असा आन्सर मिळाला पाहिजे. ओके, एक मिनिट, काहीतरी घोटाळा झालेला आहे. ओके, C3 मध्ये खाली 2 पाहिजे ना? येस, कळतंय का? एकदा चेक करतो मी पण, तुम्ही पण चेक करा. C1 C2 A K एप्सिलॉन नॉट
बाय डी कॉमन काढला, मग काय झालं, K1 K2 अपॉन K1 प्लस K2 बरोबर आहे, आणि हे K3/2 गुड इनफ. अरे कळतंय का तुम्हाला? येस, सिम्पल प्रॉब्लेम्स. आता अजून एक प्रॉब्लेम देतो, स्वतः ट्राय करा तुम्ही. हा प्रॉब्लेम तुम्ही स्वतः ट्राय करा. K1 K2 K3 आणि K4 कळतंय का? असे 4 डायलेक्ट्रिक भर आहेत या ह्याच्यामध्ये, कॅपॅसिटर मध्ये. हा एरिया A/2, हा एरिया A/2, हे डिस्टन्स D/2, हे डिस्टन्स D/2. सगळे स्क्रीनला पॉज करा आणि ह्याचा आन्सर सांगा मला. ट्राय करा. ओके, पॉज करून ट्राय करून झाला असेल तर सोल्युशन कडे बघा. इथं मला सांगा ह्याचं मी कसं करू, ह्याचा इक्विव्हॅलेंट डायग्राम कसं बनवू, काय काय पॅरलल आहे, काय काय सिरीज मध्ये. मला सांगा K1 K2 कसे आहेत, सिरीज मध्ये आहेत. K3 K4 कसे आहेत, सिरीज मध्ये आहेत. आणि हे एकमेकांना पॅरलल असं होऊ शकतं का? अच्छा, मग काहीतरी मस्त विचार करणारा माणूस म्हणेल पण असं कशाला, असं कशाला, असं करू का? K1 K3 पॅरलल मध्ये आहेत, K2 K4 पॅरलल मध्ये आहेत, आणि हे एकमेकांना सिरीज मध्ये आहेत. या दोन्हीपैकी कुठला विचार योग्य आहे? काय झेपलं नाही? बघा एक मिनिट, बघा एक सेकंड. ह्याचं पहिलं इंटरप्रिटेशन काय होऊ शकतं? काही पब्लिकने असा विचार केलाय का? बघा, हा झाला C1, हा C2, आणि हा खालचा काय झाला C3 C4. किती लोकांनी असं केलेलं आहे, ह्याचं इक्विव्हॅलेंट असं ड्रॉ केलाय? आता आय हॅव नो वे टू काउंट. मी क्लासमध्ये तुम्हाला विचारलं असतं आणि थोडं कन्फ्यूज केलं असतं, पण देर इज वेल आय कॅन स्टील कन्फ्यूज एनिवे. हे बऱ्याच लोकांनी केलंय. ओके, मला सांगा मग असं काय प्रॉब्लेम आहे, असं केलं तर काय प्रॉब्लेम आहे? बोला. C1 C3 C2 C4 हे बरोबर आहे का हे बरोबर आहे? बघा, हे म्हणजे लॉजिक काय? हे पॅरलल, हे पॅरलल, आणि हे एकमेकांच्या सिरीज मध्ये. मला सांगा विच इज करेक्ट? इज धिस करेक्ट ऑर इज धिस करेक्ट? दोघांपैकी कुठला करेक्ट आहे का दोन्ही करेक्ट आहे? दोन्ही तर करेक्ट असू शकत नाही. दोन्हीचा आन्सर वेगळा येईल ना. अरे हे काय येतं, हे C1 प्लस C3 येतं, ह्याचा C इक्वॅलेंट किती येतो? C1 प्लस C3, ह्याचा येतो C2 प्लस C4 अपॉन C1 प्लस C3 इंटू C2 प्लस C4. झेपलं नाही काय केलं मी? ह्याचा असा येईल ना C इक्वॅलेंट, ह्याचा C इक्वॅलेंट किती येतो? ह्याचा काहीतरी वेगळा येईल. म्हणजे एक्झॅक्टली असं तर येणार नाही ना, फॉर शुअर वेगळा येईल. ओके, म्हणजे शुअरली दोन्ही एकत्र बरोबर असणं शक्य नाही. हाऊ कॅन दिस हॅव टू व्हॅल्यूज ऑफ C इक्वॅलेंट? असं काय म्हणत नाही. बोला, विचार करा, हे बरोबर आहे का हे बरोबर आहे? थिंक फॉर अ मिनिट. व्हिडिओला पॉज करा आणि हे विचार करा, हे बरोबर आहे का हे बरोबर आहे? बघा, विचार करून झाला असेल. लॉजिक आहे का? याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक काय? समजा मी असे पॉइंट्स नाव दिले, दिस इज पॉइंट ए, दिस इज बी. हा, ए कॉमनला घेतो ना मी, ए बी सी आणि हे डी, असे 4 पॉइंट घेतले मी. मला सांगा ए पॉइंट इथं कुठं लिहू मी? ए पॉइंट इथं आहे ना, हा ए पॉइंट. ओके, बी पॉइंट कुठं लिहू मी? बी पॉइंट. डी पॉइंट इथं लिहू का? डी. आणि हा सी पॉइंट इथं. कम बॅक, इथं कुठं लिहू? ए. इथं काय लिहू? इथं बी आणि इथंच डी, आणि इथं सी. आता मला सांगा, आता विचार करा, परत विचार करा. ज्यांना विचार करून झालेला आहे वेल अँड गुड, नाही झाला आता परत विचार करा. असं पॉईंट नाव दिले, आता बघा काय बरोबर शकतं. लक्षात घ्या, याच्यामध्ये फरक काय आहे? या दोघांमध्ये फक्त एकच फरक आहे.
मी जर बी आणि डीला पिचकवलं, बी आणि डीला असं दाबून एकच केलं तर असं होईल ना. ओके, म्हणजे दोघांमध्ये फरक आहे. याच्यामध्ये या ड्रॉइंग मध्ये बी आणि डीचं पोटेन्शियल वेगळं वेगळं घेतलंय मी, आणि या ड्रॉइंग मध्ये बी आणि डीचं पोटेन्शियल एकच करून टाकलंय. हा, नाव कम बॅक टू कॅपॅसिटर आणि मला सांगा, लुक ॲट द डायग्राम अँड टेल मी बी आणि डीचं पोटेन्शियल एक असू शकतं का वेगळं असू शकतं, हे विचार करा. दिस इज अ इम्पॉर्टंट कन्सेप्ट तुम्हाला यातनं सांगतोय मी. बी आणि डी पॉईंटचं पोटेन्शियल सेम असणार का वेगळं असणार. मला सांगा ए पॉईंटचं पोटेन्शियल, म्हणजे या ठिकाणी एक पॉईंट, या ठिकाणी एक पॉईंट, ह्याचं पोटेन्शियल एक असणार ना, कारण एकच प्लेट, कॉमन प्लेट आहे दोघांमध्ये कॉमन प्लेट आहे. ही पण प्लेट कॉमन आहे. अच्छा, व्हॉट अबाउट बी अँड डी. बी आणि डीचं पोटेन्शियल सेम असणार का वेगळं असणार. वेल, बी आणि डीचं पोटेन्शियल वेगळं असणार. आय विल टेल यू व्हाय. मी तुम्हाला यासाठीच तो ग्राफ दाखवला होता. तो ग्राफ काय दाखवला होता, असा आहेत ना हे सध्या K1 असं काहीतरी, K1 K2 K3 K4. तो जर मी V वर्सेस X चा ग्राफ काढला, मगाच्या ह्याच्यात दाखवला. ओके, या प्लेटला सगळ्यांचं V आहे, या प्लेटला सगळ्यांचं V आहे, म्हणजे सगळ्याचं पोटेन्शियल या प्लेटमध्ये मी ग्राफ दाखवतोय. ओके, ग्राफ V आहे या प्लेटचं. ओके, किंवा मी सेपरेट ग्राफ काढतो. ओके, हे डायलेक्ट्रिक आहे आणि ग्राफ काढतोय बघा. दिस इज ग्राफ. हे काय आहे, V वर्सेस X चा ग्राफ आहे. ओके, ऍट पॉइंट ए सगळ्याचं पोटेन्शियल V आहे. अच्छा, जसं जसं हॅलो. ओके, मी तुम्हाला सांगतोय या ग्राफमध्ये तुम्ही जसं जसं ए कडनं बी ला याल, म्हणजे तुम्ही प्रोग्रेस कराल ना एक्स मध्ये. एक्स जेव्हा तुमचं d/2 येईल, एक्स काय येईल ऍट d/2. मला सांगा या हा व्ही कमी होणार आहे, हे तर शुअर आहे कमी होणार, पण कमी किती स्लोप नी होणार सांगा. हा स्लोप काय असतो, इलेक्ट्रिक फील्ड. पण मला सांगा इलेक्ट्रिक फील्ड इथं E1 आहे आणि इथं E3 आहे. इथं E1 आहे, इथं E3 आहे, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इथं वेगळं आहे या दोन्ही डायलेक्ट्रिक मध्ये. अच्छा, इलेक्ट्रिक फील्डच असतो काय, Vx चा स्लोप असतो. म्हणजे स्लोप वेगळा, म्हणजे इथनं समजा हा असा पॉइंट आला, हा पॉइंट ए होता जो कॉमन होता सगळ्यांना. हा पॉइंट कुठला आला, समजा बी आला. आता स्लोप वेगळा असल्यामुळे हा कर मुद्दाम डॉटेड लाईन काढली मी, कारण लाईन वेगळी आहे, कलर पेन असल्यामुळे. हा पॉइंट डी आहे, लक्षात घ्या. व्हीबी आणि व्हीडी, बी आणि डीचं पोटेन्शियल सेम असेल का वेगळं असेल, तर वेगळं असेल, हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. दोघांचं पोटेन्शियल हे कधीच सेम नसणार. या केसमध्ये सेम असणं शक्य नाही, कारण K1 K3 वेगळा आहे. तुम्हाला हे कळतंय का. आणि मी तुम्हाला मागच्या टॉपिक मध्ये एक्सप्लेन करून सांगितलंय की Vx चा स्लोप जो असतो तो स्लोपच असतो E इज इक्वल टू मायनस dV/dx. आणि इथं E1 आणि E3 वेगळा असल्यामुळे हे स्लोप दोघांचे वेगळे असतील. कळतंय का. त्यामुळे पोटेन्शियल ऍट पॉइंट बी इज नॉट सेम ॲज पोटेन्शियल ऍट पॉइंट डी. हे फार इम्पॉर्टंट आहे, आणि त्यामुळे ही अरेंजमेंट रॉंग आहे. दिस अरेंजमेंट इज रॉंग अरेंजमेंट. कळतंय, आणि दिस इज राईट. तुमच्यापैकी जितक्या लोकांनी हे केलेलं असेल, अशा प्रकारे विचार करून सॉल्व्ह केला असेल, त्यांचं थिंकिंग करेक्ट आहे. जे लोक असं काहीतरी विचार करत असतील किंवा मी सांगताना कन्फ्युज झाले, अरे हे पण बरोबर आहे, नाही, तुम्हाला कळलं आता का बरोबर नाहीये, हे का चुकलेलं कळलं, हे लॉजिकनी कळून घ्या. पुढे बघा, आता हे आलो तर पुढे बघा. व्हॉट अबाउट नेक्स्ट d/2, पुढच्या d/2 डिस्टन्स. हे पहिलं d/2 होतं ना, आता पुढच्या d/2 किंवा पुढचं d येईल ना. या ठिकाणी काय होईल, या ठिकाणी आता परत हा स्लोप वेगळा असेल, हा स्लोप वेगळा असेल. डॉट 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 डॉट. कळतंय तुम्हाला. हा, पण हे आता या ठिकाणी एकाच पॉइंटला येणार, कारण हा पॉइंट सी आहे आणि सी पण एकाच पोटेन्शियलचा आहे. हे तुम्हाला हे कळतंय का. ह्याचा स्लोप आहे E1, ह्याचा स्लोप आहे E2, ह्याचा स्लोप आहे E3 आणि ह्याचा स्लोप आहे E4. इज इट अंडरस्टूड टू यू. ह्याचा डिस्ट्रीब्युशन असा असणार आहे या कॅपॅसिटर मध्ये. तुम्हाला कळतंय. हा, त्यामुळे हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, हे तुम्हाला लॉजिकनी मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे.
बघा तुमची ही कन्सेप्ट क्लिअर झाली का? ओके, त्यामुळे ह्याच्यात काही चूक करायचा काही चान्सच नाहीये. असे प्रॉब्लेम दिसले एक्झाम मध्ये तुम्हाला हमखास आले पाहिजेत. बघा मग काय लिहितो मी? असं आहे. नाव यू राईट सी इक्विव्हॅलंट. आता तुम्हाला करता येईल. सी इक्विव्हॅलंट काय आहे हे? दिस इज C1 C2 अपॉन C1 प्लस C2 प्लस C3 C4 अपॉन C3 प्लस C4. आता what is C1 C2 C3 C4? What is C1? A by 2 K1 epsilon naught by D by 2. What is C2? A by 2 K2 epsilon naught by D by 2. What is C3? A by 2 K3 epsilon naught by D by 2. What is C4? A by 2 K4 epsilon naught by D by 2. हे सगळ्या व्हॅल्यू नाही तर बोलवा, त्यातनं सगळं कॉमन काढा आणि खेळा. तुम्हाला असं काहीतरी मिळायला पाहिजे. ए आता हे सगळीकडे हे 2 2 कट होईल ना. ओके, ए एप्सिलॉन नॉट बाय डी कॉमन निघेल आणि तुमच्याकडे काय राहील? K1 K2 बाय K1 प्लस K2 प्लस K3 K4 बाय K3 प्लस K4 असं तुमच्याकडे राहील. अरे झेपतंय का? कळतंय का? ह्यात हे मोठे मोठे इक्वेशन बघून घाबरायची काही गरज नाहीये. हा, आपल्याला काय हे पाठ पण करायचं नाहीये. आपल्याला बेसिक आपल्याला कन्सेप्ट माहिती असेल की सिरीज कधी धरायचा आणि पॅरलल कधी धरायचा डायलेक्ट्रिक मध्ये, तर तुम्हाला त्यानंतर हे काढणं सोपं आहे आणि ह्याच्यानंतर हे आपण लहानपणापासून करत आलोय. आणि त्यात व्हॅल्यू काढून गणित आहे. कळतंय का कसं करायचं? दिस इज अ नाईस प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम लिहून घ्या आणि तुमच्या शब्दामध्ये हे ते लॉजिक पण लिहून घ्या. तुम्हाला सांगितलं मी की हेच का बरोबर आहे आणि ते दुसरं का चुकीचं होतं ते लिहून घ्या. लॉजिक का चुकीचं होतं ते लिहिणं गरजेचं नाही. तर तुम्हाला आत्ता वाटेल वा 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 चांगलं कळलं, पण नंतर डोक्यातनं आपली मेमरी एकदम शार्प असते त्यामुळे राहणार नाही डोक्यात. एनिवे दॅट इज नॉर्मल ह्युमन टेंडन्सी, त्यात काही प्रॉब्लेम नाहीये. पण दॅट्स वाय वी राईट डाऊन ना, म्हणजे रिवाइज करताना तुम्हाला कळून जाईल. कळतंय का? ओके. क्लास ऑलरेडी मोठा झालाय. एक प्रॅक्टिस म्हणून अजून असं काही करून बघा, स्वतः करून बघा. मी तुम्हाला ह्याचा आन्सर मला सगळेजण ग्रुपवर टाका. जे कोणी हा व्हिडिओ बघतायत ग्रुपवर टाका आन्सर मला, म्हणजे मला कळेल किती लोकांनी हा व्हिडिओ स्टडी केलाय. हा K1, हा K2 आणि हा K3. डू इट एव्हरीबडी, डू इट. फाइंड सी इक्विव्हॅलंट. हा एरिया A/2 तेच सगळं A/2 एरिया A/2 म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असतो ना तो. ओके, एरिया ऑफ प्लेट असतो तो. हा D/2 आणि हा D/2. करा फाइंड सी इक्विव्हॅलंट आणि ग्रुपवर टाका मला, मग कळेल.